नमस्कार मित्रांनो. काल मी एक व्हिडिओ बनवून सांगितलं की घरामध्ये वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे. त्यामध्ये दोन नावं सांगितली होती. एक होतं सौरभचं नाव आणि दुसरं होतं बिचुकलेचं नाव. आणि जास्तीत जास्त शक्यता सांगितली होती की कविमनाचा नेता बिचुकले जो आहे तो घरामध्ये गेलेला आहे. पण नक्की काय खरं आहे? बिचुकले घरामध्ये गेला आहे का सौरभ घरामध्ये गेला आहे? नक्की कोणाची वाईल्ड कार्ड एंट्री झाली? आत्ता हे मी क्लिअर सांगू शकतो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि संस्कार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, बिचुकले घरामध्ये गेलेत की नाही किंवा सौरभ घरामध्ये गेलाय की नाही? काय झालं, काल दुपारी एक मेसेज आला की घरामध्ये वाईल्ड कार्ड एंट्री झालेली आहे आणि त्या मेसेजमध्ये असं लिहिलं होतं की दोन नावं घरामध्ये गेल्याची दाट शक्यता आहे. एक आहे सौरभ आणि दुसरे आहेत बिचुकले आणि बिचुकलेची शक्यता जास्त आहे. आता बिचुकलेचं नक्की काय झालंय, ते खरंच घरामध्ये गेलेत की नाही? तर मित्रांनो, बिचुकले आणि बिग बॉसच्या मेकरच्या मीटिंग झालेले आहेत. बिचुकले परवा बिग बॉस मराठीच्या सेटवरती होते. ऑलमोस्ट त्यांचं घरामध्ये जाणं डन झालं होतं. पण लास्ट मोमेंटला अभिजित बिचुकले यांची वाईल्ड कार्ड एंट्री कॅन्सल करण्यात आली, कारण अभिजित बिचुकले स्वतःहून नाही म्हटले आहेत असं समजत आहे. बिचुकलेने यासाठी कारण दिलेलं आहे की येणारा विधानसभा इलेक्शनची आचारसंहिता लागणार कधी, यावरून ते डिसाईड करतील की बिग बॉसमध्ये येणार की नाही. बिचुकले यांचं मेकरचं ऑलमोस्ट डील झालं होतं, पण लास्ट मोमेंटला बिचुकलेकडून ते कॅन्सल करण्यात आलेलं आहे असं समजत आहे. त्यामुळे अभिजित बिचुकले यांची वाईल्ड कार्ड एंट्री झालेली नाही आहे. काल जो आपण व्हिडिओ बनवला होता त्यानंतर बऱ्याच लोकांनी तो कॉपी व्हिडिओ केला आणि सगळेजण हेच म्हणायला लागले की बिचुकले घरामध्ये गेलेत, बिचुकले घरामध्ये गेलेत, आणि मलाही तसंच समजलं होतं. पण नंतर काही गोष्टी क्लिअर झाल्या. नंतर मला मेसेज आले आणि त्यामध्ये कळलं की बिचुकले जे आहेत ते घरामध्ये गेलेले नाहीत. मला खरं तर रात्री 12 वाजताच कळलं होतं की नाही गेले बिचुकले घरामध्ये. आज सकाळी स्वतः बिचुकलेबरोबर माझं बोलणं झालं, त्यामुळे ते घरामध्ये नाही आहेत हे कन्फर्म झालेलं आहे. आता राहिली दुसरी गोष्ट सौरभ चौगुलेची. तर सौरभ घरामध्ये गेला आहे का? आता योगिताचं काय सुरू आहे तुम्हाला माहीत आहे. असं समजतंय की कालपासून सौरभचा फोन हा नॉट रिचेबल आहे, म्हणजे सौरभ कोणाचे फोन घेत नाही आहे. मला असं वाटतं की योगिताचं इव्हिक्शन झालं आहे, त्यामुळे तिला तो आणायला वगैरे फिल्म सिटीमध्ये गेला असेल आणि तोही तिकडे स्पॉट झाला असेल. किंवा असंही होऊ शकतं की योगिताच्या बदल्यात त्याची घरामध्ये एंट्री होऊ शकते. पण सध्या अशी बातमी नाही आहे की सौरभ घरामध्ये गेला आहे किंवा नाही गेला, अशी कोणतीही बातमी नाही आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घराची वाईल्ड कार्ड एंट्रीची न्यूज होती ती सध्या घडलेली नाही आहे, कारण बिचुकलेची लास्ट मोमेंटला जी आहे ती वाईल्ड कार्ड एंट्री कॅन्सल झालेली आहे. इवन अभिजित बिचुकले काल दुपारी 12 वाजता सुद्धा बिग बॉस मराठीच्या सेटवरती होते. मला असं वाटतं सगळं प्लॅन झालं होतं, पण लास्ट मोमेंटला काहीतरी बिघडलंय, त्यामुळे बिचुकलेची वाईल्ड कार्ड एंट्री जी आहे ती कॅन्सल करण्यात आलेली आहे. तुमचं काय म्हणणं आहे या गोष्टीबद्दल मला कमेंटमध्ये सांगा. आणि आता इकडे कमेंट सेक्शनमध्ये येऊन लगेच मला ट्रोल करायला चालू नका करू की तू सांगितलं आले नाही. व्हिडिओ माझा नीट बघा. मी काय सांगितलं होतं की दोन लोक गेल्याची दाट शक्यता आहे, आणि मला ज्यावेळेस बातमी रिकन्फर्म कळाली त्यावेळेस पण व्हिडिओ बनवून सांगत आहे, आणि हे सांगायला पण गट्स लागतात. आणि तुमच्यासाठी मी एवढ्या बातम्या आणण्याचा प्रयत्न करतो. तो जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. आता सध्या हीच न्यूज आहे की अभिजित बिचुकले बिग बॉसच्या घरात गेलेले नाही आहेत. तुमचं काय म्हणणं या सगळ्या गोष्टीवर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.